ऐक दादा, तुला तहसीलदार साहेबाचा आदेश आहे, त्याच्यावर तुझी काय हरकत असती. तुला हे आता नाही, हे कधीपासून चाललंय. दोन माझं ऐक, आता नाही, तहसीलदार साहेबाच्या आदेशावर नंतर त्याच्यावर हरकत घेऊन कोर्टात जाऊन हे करायचं होतं. तू आता शासकीय कामात अडथळा आणू नको दादा. हा, तुम्ही तुमचं स्टे ते तहसीलदार साहेब ठरवतील ना नोटीस. असं काय नाही, मी तहसीलदार साहेबाच्या आदेशानुसार आलेलो आहे 50. तुम्ही मी गुन्हा दाखल करू कोण बोलून आलो. नाही मी नाही साहेबाशी नाही बोला, मी आदेश. मावशी हे तिसऱ्यांदा आलो आपण, तुम्हाला सगळं माहिती आहे. उगाच दूध खोळ्यावानी करू नका. तुम्हाला स्टे तुमचं 50 मध्ये नाव नाही काय नाही तर तुम्ही करायचं ना अगोदर. बरोबर करायचं ना मग तुम्ही म्हणताय ना. हा तुम्ही म्हणताय ना मी 50 गटामध्ये माझे नाव आहे. गाडी काढा रे, माहिती गाडी शूटिंग घे आणि नाव घ्या यांची. फार्मर आयडी, आधार कार्ड, 5 वर्षाची. तुम्हाला असं नको सांगू तुम्हाला. आदेश झाल्यानंतर काय तुम्हाला अधिकार होता, तुम्ही काहीच नाही केलं. सगळं घेतो हे आता कळू द्या मला. पंचनामा कसं द्यायचं असं नसते. वाचता करतो मधून रस्ता शेतकरी वैयक्तिक माल काही मधून रस्ता नाही. तुमचा सर्व नंबर दाखवा. आमच्या नावचा करू पुढून रस्ता करता. असं नसतं ते. तुम्ही जागेवाले झोपताय, तुम्हाला कोर्टात जायचं अधिकार आहे. तुम्ही काही करत नाही, हाताची घडी घालून असं नाही होत. तुम्हाला मी नाही करत वरून सर्व नंबर नाही. तहसीलदार साहेबाला विचारा तुम्ही कोण आहे, तुम्ही कोण आहे, कोण आहे तुम्ही, कोण आहे म्हणजे आहे ना तहसील. मॅडम नाही नाही मधून नाही घुसून देणार. वैयक्तिक रोड वावरातून घुसून नाही देणार. काहीच करत नाही, नुसतं जागे आले गादर तुम्ही जावा ना मग कोर्टात जावा ना. तुम्हाला अधिकार आहे ना. मधून रस्ता करून द्या. आता रोड करू द्या. तुम्ही कोर्टात जावा आणि ते हे करा. हे दादा हे रोड करता तुम्ही. मला काहीच करत नाही. मॅडम काही करत नाही. इथं आले हे करतात. काहीच करायचं नाही. इथं आलं आमच्या तुमची मुलगी आहे
नंतर स्टे लावता येत आमची काही हरकत नाही घे माझ्या अंगावर जेसीबी घाल आत्महत्या करेन मी हा कुणाला मला फोन केली का? मी नाही घेत. मी म्हणते की मी आता घेत नाही. मग आता फक्त राहू दे. अजून कोणाचं नाव द्यायचंय मी नाव नाही मी गुन्हा दाखल नाव घेतो ते नाही पुन्हा कशाला हा तुम्ही समज ना काय संबंध खेळ चल ठीक आहे माझ्या वैयक्तिक प्रॉपर्टी नाव लिहा ना पटापट प्रॉपर्टी साहेब बाकीचे नाव लिहिण्यात नको लिहू ज्याचं हरकत नाही ना त्यांनी निघा इथून कोण आहे दादा तुझी नाही ना हरकत प्लीज ए दादा जा ओ दादा जा तुमची हरकत आहे का नाही जाऊ तुम्ही थांबा तिथं हो कोणाची हरकत आहे त्यांनी थांबा तुझी दादा हरकत आहे का एवढ्या जर होत असेल प्रेमानं तर तुमचं चांगलं आता जरी तुम्ही अडवलं गुन्हे दाखल होणार फार्मर आयडी हे होणार आणखी जास्त मोठा पद अजून रस्ता होणार साहेब गुन्हा तुमच्यावर होईल होऊ दे ना. मला एक सांगा ना होऊ तुम्ही दे ना. नोटीस नाही तर तुम्ही कोण अगस्त काय करता आमच्यावर? असं काय करता तुम्ही? हे करा ना अहो हे जायला पाहिजे ना हे जे आता हे आज हे झालं ना हे म्हणतात की आम्हाला नोटीस नाही आमचा सातबार आहे यांना 2 वर्षापासून सगळं माहिती आहे हे फक्त हाताची घडी तोंडा बोट असं चाललंय मग ह्यांना माहिती नाही तर ह्यांचा लगड रस्त्याचा केस चालू आहे पण ह्यांनी स्वतःहून जायचं ना माझ्या 50चा गट येतोय ना आजूबाजूला हे जायचं ना आणि इथं आल्यानंतर असं करायचं ऐका आता पूर्ण ऐका जाण्यासाठी नोटीस लागते का नाही तुमच्यापर्यंत केस घेऊन यायला माझ्या काय असं नाही काय शासन तुझ्या घरी येणार काय दावा काय असं नाही तुझ्या notice ह्याच्यामध्ये आली पाहिजे ना, तुम्ही रस्ता व्हायचा अरे आहे. तू मागच्या वेळेस पण होता ना 5 नंबर 5 करून घ्या काय आदेश नाही त्या नोटिशीमुळे फोडून टाका दोन्ही सगळ्यांनी shooting करा मागे. मला काय आहे खाली राहिली मातीच टाकावं लागेल आता हिनी बारच ना खाली नाही बरं मोकळचे नाही नाही पुढे पुढे आहे ना ती मध्ये त्याच्यामध्ये आपला दुश्मन खाली करेल काय तर रांग ठीक करेल नाही सगळं फडा येतच फडा आता चला कसं जाऊन 50 किलो आणि 2 जागी रस्ते देतो ना
2 आहे त्याच्यात 3 तुमचा बुट आहे 3 बोट आहे ऊसाचं. ऐका, ही ऊस ऐका ना. पण ठेवतो. ऐका, जे झालंय ना, नाही, नाही, ते कुठलं उद्योग करत नाही तो. अजिबात नाही करत तो उद्योग. थोडी हे करायचं. कोणाचं आहे? हे काय गावचं? तुम्ही पुतळा हा. सदरचा जो रस्ता आज खुला झाला प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून झाला, तो जो झालाय शासन निर्णय काय आहे 50% तो आम्ही तुर्तास तो मान्य केला. पण कसा केला की आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही आम्हाला आदेश काय दिलाय गटाच्या मधून, बरोबर ना? मग गटाच्या मधून कोणाच्या मधून? तर आमचं म्हणणं काय की आमचा जो गट नंबर आहे 50/2 आमचा गट, माझा वैयक्तिक गट नंबर होतो. आम्ही 5 जण भाऊ आहेत, आमच्या नावा क्षेत्र येते. पण त्याच्यामधून आम्हाला आदेश नाही, आम्हाला कुठली नोटीस नाही. तरी पण एक तहसीलदार साहेबांचा मान ठेवून किंवा मंडलाधिकारी यांचं त्यांनी आम्हाला सांगितलं, साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा वाद नको घाला, जे काय करायचं तुम्ही पुढची कारवाई करा, कोर्टाने करा किंवा कसे स्टे घेऊन करा, कसे करा तसे करा, पण शासनाला अडवू पुन्हा जाऊ नका. म्हणजे कसं, म्हणजे विरोधात नको कोणाच्याच, असं त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलं. ते पण आम्ही ते मान्य केलं. आम्ही आता पुढची तयारी आम्ही करू. एवढंच आमचं. हो, लोकशाही मार्गाने आम्ही काय करायचं ते करू. आम्ही स्टे घेऊ, पोषण करू, काय करायचं ते करू. तो आमचा प्रश्न आला. जे आदेश झालाय किंवा जो रस्ता झालाय हा सर्वस्वी म्हणजे थोडक्यात माझ्याकडून झालेला आहे. वैयक्तिक माझ्या कोणाचा आदेश नाही, मला कोणाची नोटीस नाही. याची पण प्रशासनाने दखल घ्यावी. शेतकऱ्यांनी पहिल्यांदा अडवण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही जो त्यांना सांगितलं आदेशाप्रमाणे रस्ता खुला करू द्या, थोडंसं प्रत्येक ठिकाणी असं होतं. सहकार्य लाभलेलं आहे. किती 100% कोणत्या गटातून झालं? नमस्कार, मी पराग चव्हाण, मंडल अधिकारी वडगाव रासाई. माननीय तहसीलदार यांचा कलम 5/2 नुसार मोजे धुमाळवाडी येथील गट नंबर 37 मध्ये जाण्या येण्यासाठी गट नंबर 36 आणि 37 मधून रस्ता सरांच्या आदेशानुसार 27/4/26 रोजी आदेश झाला होता. त्यानुसार मंडल अधिकारी 6/5/26च्या नोटीसच्या अनुषंगाने संबंधितांना नोटीस देण्यात आलेल्या होत्या. आज रोजी 20 तारखेला पोलीस बंदोबस्तामध्ये सदरचा रस्ता हा खुला करण्यात आलेला आहे. अंदाजे सदरचा रस्ता हा एक 150-200 फूट प्रमाणे मध्ये चालू आहे रस्ता. कडेला आणि समोरच्या याला बंद होता. तो संबंधित शेतकरी यांच्या विरोधात होते. त्यांनीही खूप मोलाचे सहकार्य केले आणि त्याच्यामुळे ही गोष्ट आज झालेली आहे. आणि सदरचा रस्ता आज तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार आपण खुला करण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्तामध्ये. तुम्ही प्रशासनाच्या वतीनं लोकांना काय आवाहन करा रस्त्या संदर्भामध्ये? प्रशासनाच्या वतीने हेच मी आवाहन करतो की सदरचा हा जो शासन निर्णय सर्वांना शेतीसाठी जाण्या येण्यासाठी शासनाने रस्ता मंजूर करून सहकार्य करण्यासाठी सर्वांना आवाहन केलेलं आहे. तर कुणी कुणाचे हेवे दावे बाजूला ठेवून सर्व शेतकरी बांधव एकमेकाला सोयीनुसार रस्ता जो होईल तो सहकार्य केला पाहिजे. त्यानुसार आज रोजी विरोधकांनी पण सहकार्य केलेलं आहे. हे वाख्यान्यजोगं आहे आजच्या रस्त्याच्या ह्याच्यामध्ये.